कैलासवासी अनुसयाबाई रामकृष्णसा बिद्री यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच नावच्या चॅरिटेबल संस्थेतर्फे रक्तदान शिबिराद्वारे व शालेय साहित्य वाटप करून अभिवादन करण्यात आलं। हा उपक्रम संस्थेचे सर्वेसर्वा तथा मार्गदर्शक सुरेश बिद्री यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालाय। रक्तदानाचा कार्यक्रम भवानी पेठ मंदिर जवळ इंदिरा वसाहत येथे पार पडला। या प्रसंगी शिव ओम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक कोळेकर यांच्या हस्ते व शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख शिवा ढोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं। गेल्या 35 वर्षापासून सुरेश बिद्री यांच्या कल्पकतेतून विविध सामाजिक विधायक उपक्रम राबवले जात आहेत। या प्रसंगी पोलीस हवालदार विश्वनाथ गायकवाड, संजय जितुरी, पोलीस हवालदार कुणाल गायकवाड हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलम राऊत मुख्याध्यापिका यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपाली निकम यांनी केलंय। विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घेऊन आपल्या जीवनातील ध्येय साध्य करावं असं आवाहन पोलीस हवालदार विश्वनाथ गायकवाड व मुख्याध्यापिका नीलम राऊत यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलंय। आपण लहान आहात, रस्ता क्रॉस करताना झेब्रा क्रॉसिंग वगैरे बघायचं आणि काय करून नाही कळालं तर आपण तिथल्या इस्माचा हात पकडून रोड क्रॉस करायचा आणि इकडं तिकडं गाडी बघायची, असं नियमाचं पालन करायचं। व आपण छोटे आहात, अभ्यासावर जास्त लक्ष द्यायचं, शिक्षक वर्गांना वगैरे त्रास द्यायचा नाही, आईवडिलांना त्रास द्यायचा नाही। आपण शिकला तर पुढे टिका, नाहीतर टिकणार नाही। आपण शाळा शिकायचं चांगलं, आईवडिलांचं नाव कमवायचं, एवढंच विनंती आहे की आपण शिकत शिकत पुढं मोठं होण्याचा प्रयत्न करायचा। श्री सुरेश बिद्री सर हे एक समाजप्रेमी आहेत। त्यांनी आता आमच्या शाळेला गणवेश दिले। हा एकच त्यांचा सामाजिक उपक्रम नाही आहे, तर त्यांनी गेले 35 वर्ष त्यांच्या आईच्या स्मरणार्थ विविध उपक्रम घेतले त्यांनी। मग त्या अंतर्गत त्यांनी रक्तदान शिबिर असू द्या, रक्तदान शिबिर देखील त्यांनी आयोजित केलेलं होतं काल। त्यानंतर जे महानगरपालिकेतले गोरगरीब विद्यार्थी आहेत, जे गरजू विद्यार्थी आहेत, त्यांना देखील त्यांच्याकडून खाऊ वाटप म्हणा, दप्तर वाटप म्हणा किंवा इतर शालेय साहित्य असू दे, त्यांची मदत त्यांच्याकडून आम्हाला होत असते, नेहमीच होत असते। आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी म्हटले होते अगोदर आपण फक्त मुलींना गणवेश देऊया, परंतु मी म्हणलं आमच्याकडे मुलींची संख्या कमी आहे, मुलींसोबत मुलांना दिलं तरी आम्हाला बरं होईल। कारण पालकांना आम्हाला फेस करावं लागतं की पालक पुन्हा म्हणते तुम्ही मुलींना दिलं, तुम्ही स्वतः भेदभाव करतात। मग थोडं माझी अडचण मी त्यांना सांगितली, मग त्यांनी तयार झाले, मुलींसोबत मुलांनाही त्यांनी आमच्या गणवेश दिला आणि जेवढा पट आहे तेवढा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून आम्हाला शालेय गणवेश प्राप्त झालेला आहे। अशाच पद्धतीनं भविष्यात देखील आम्हाला काही थोडीफार जी मदत लागेल त्यांनी आमच्या शाळेला, आमच्या गरजू विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बघून त्यांनी आम्हाला मदत करावी। पालिका शाळा क्रमांक 3 मध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिक्षण घेतलंय। कैलासवासी अनुसयाबाई रामकृष्णसा बिद्री यांच्या नावच्या चॅरिटेबल संस्थेतर्फे मानवतावादी दृष्टिकोनातून विविध समाज हिताचे उपक्रम राबवले जातात। यातच आपल्याला समाधान मिळून लोकांचा आशीर्वाद मिळतो, त्यामुळे प्रेरणा व बळ मिळत असल्याची कृतज्ञपणाची भावना संस्थेचे सर्वेसर्वा तथा भावी नगरसेवक सुरेश बिद्री यांनी बोलून दाखवली। 35 वर्ष झाले मला काम करत आलो आजपर्यंत। मी रक्तदान शिबिर म्हणा, गोरगरिबाला कपडे वाटप म्हणा, शाळेय गणेश वाटप म्हणा, लोकांना लग्न कार्य करून देतो, सामुदायिक युवा आणि सामुदायिक मुंज असं आपण अन्नदान बी दरवर्षी करत असतो। सगळ्या गरीब लोकांना, मूकबधीर, अंध यांना हमेशा कपडे वाटप, जेवण वाटप आमचं दरवर्षी कार्यक्रम चालू असं वर्षामध्ये 5-6 कार्यक्रम करत आलो आहे आजपर्यंत। 35 वर्ष झाले मला हे केल्यामुळे समाधान वाटतं आहे आणि आशीर्वाद बी आपल्याला लागत असतं आहे। मी सगळ्यांना साडी वाटप, ड्रेस वाटप हे नेहमी करत आल्यामुळं मला एकदम समाधान, पैसा का येत नाही, काय नाही, जात असतं पैसा का, पण समाधान मेन महत्त्वाचं असतं आहे। आणि याच्यामध्ये काय हे दिल्यामुळं मला समाधान तर वाटतं नाही आणि मला देवानं भरपूर साथ दिलेला, आईचे बी आशीर्वाद माझ्या मागं आहे आणि सगळ्यांचे गोरगरिबाचे आशीर्वाद लागलेले आहेत। मला 2500 रक्तदान झालेलं आहे आतापर्यंत, याच्यापुढे असंच करत राहणार आहे। संस्थेतर्फे आजपर्यंत सामुदायिक विवाह, मुंज सोहळा, वृक्षारोपण, गरिबांना अन्नदान वाटप, कोरोना काळात रुग्णसेवा, औषधोपचार, कामगारांना दिवाळी भेट आदींसह अनेक समाज हिताचे उपक्रम सामाजिक बांधिलकीतून दरवर्षी राबवले जात असतात। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी किरण वल्लाल, पवन इंजामुरे, विनोद गज्जली, बाबूशा पुजारी, शहापूरकर, विलास बिज्जा, मेंगजी आदी मान्यवरांनी मोलाचे योगदान दिलंय। जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात
फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.